वर्ध्यात उड्डाणपुलावरील फलक कोसळलं, वादळी वाऱ्यामुळे फलक कोसळलं, सुदैवानं जीवितहानी टळली. आमदार रोहित पवार यांच्याबरोबर 26 समर्थकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून अमरावती येथील 28 वर्षीय शिवराज वाघमोडे या तरुणाला चक्कर आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चिपळूण शहरातील गोवळकोट रोड आणि मुरादपूर आणि पेठमाप परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून खारट पाण्याचा पुरवठा होत असल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत स्थानिक नगरसेवक साजिद सारबुहसर आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापुरातील काळंबावाडी धरणातील पाणी पातळी घटली आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन महापालिकेने केलं. मालेगाव तालुक्यातील तिवळी इथं एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 7 महिन्यानंतर सक्षम ताटे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. सक्षमच्या लहान भावावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप करण्यात आले. आचल सोडून गेल्याचा सक्षमच्या आईचा आरोप असून सक्षमच्या आईला आचलनं प्रत्युत्तर दिलंय. धाराशिवच्या भूम तालुक्यात भोंदूगिरी करणाऱ्या महाराजाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. महिलांना खोबरेल तेल पाणी पाजून अंगातील भूत काढण्याचा प्रकार उघडकीस आलाय. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग घेणार आहेत तर उकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. वसमत तालुक्यात अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 20 ते 25 गावातील असंख्य शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्यात. काढणीसाठी तयार असलेली केळीची झाडं वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बीडमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची गाडी अडवत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोफत सोयाबीन बियाणं वाटपादरम्यान आष्टी येथील तालुका कृषी कार्यालयात गोंधळ झालाय. बियाणं घेण्यासाठी टोकन न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. जवळका गावानजीक काटेपूर्ण नदीवरील पुलाचं काम रखडलंय. पुलाचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. भिवंडीच्या ग्रामीण भागात राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 25,000 वया वाटप करण्यात आलं. मनसेचे शैलेश बिडवी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. मंत्री भरत गोगावले यांनी माणगाव बायपासच्या कामाची पाहणी केली. गणेशोत्सवापूर्वी रखडलेली एक मार्गिका सुरू करू असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केला. अहिल्यानगरच्या खडकीत तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. मुंडेंच्या धडक कारवायांमुळे शुद्ध दुधाला न्याय मिळाला. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. अकोल्यात मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणी टंचाईच्या काळात पाण्याची नासाडी होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार शास्त्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं संवर्धन होणार आहे. संवर्धनाच्या कामानिमित्त 23 आणि 24 जून रोजी मंदिर बंद राहणार आहे. केंद्र सरकारनं शासकीय कांदा खरेदीचे दर वाढवलेत. खरेदी दर प्रति क्विंटल 1,650 रुपये जाहीर केलाय. तरीही शेतकऱ्यांची नाराजी मात्र कायम आहे.